नमस्कार. रामप्रसाद किसनराव टोळे, गाव मालेपारगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. 2 एकरला मी ऊर्जा शेती समजा निरामायच्या पद्धतीने ते पीक आणलेलं आहे. आधी ठरवलं होतं 1 एकरमध्येच करू, पण ते एकदम आपल्याला विश्वास वाटला आणि म्हणलं ठीक आहे 2 एकरला आपण हे करून पाहू. इकडे प्लॉट होता. सुरूला सरनी सांगितल्याप्रमाणे आपण पेरणी केली. रासायनिक नाही, आपण जशी पेरतो तसं बघून लवकर झाली, पण सुरूला थोडं पिवळं वाटलं होतं आम्हाला. आणि नंतर पुन्हा सरला फोन केला आणि सरला फोन केल्यानंतर ते सांगितलं बा त्यांनी ट्रीटमेंट दिली ती किंवा चिंतन करा. तर आपण ट्रीटमेंट घेतल्यानंतर ऊर्जा दिल्यानंतर ते थोडं हळूहळू हिरवं व्हायला लागलं ना. ते सुरूला विश्वास बसत नव्हता आमचा. पिवळं पडलं, बाकीचे म्हणले त्या ठिकाणी आता काय येणार आहे, हे म्हणले खत नाही काय नाही. नाही म्हणलं आपण करूनच पाहू. आणि नंतर सरने सांगितल्याप्रमाणे आपण त्याला ऊर्जा हे केल्यानंतर ते हळूहळू आणि ते हिरवं पडायला लागलं. त्याच्यावर आम्हाला खात्री पटली. आणि नंतर एकरी 12 बॅग म्हणजे 12 24 बॅग उत्पन्न झालं बघा त्याच्यामध्ये. हा, खर्च कमी झाला. आता खताचा खर्च वाचला, फवारणीचा वाचला आहे, मग ते खर्च लमाटा वाचला ना. आणि निरोगी आपण पीक पिकवायला लागलो आणि खायला बी सुदृढ चांगलं एकदम भेटायला, ह्याच्यात भरपूर समाधान वाटलं आम्हाला. आणि कालचा एक माझा अनुभव सांगतो विशेष हा. तर माझा 2.5-3 एकर बटाईनी ऊस आहे आणि ते अक्षरशः जळू लागला. अक्षरशः जळला होता. पण आम्ही ठरवलं आता जळायला काय करायचं, विहिरीचं पाणी कमी पडलं आहे आणि म्हणलं तर जळणार आहे. तर ठरवलं, म्हणलं बोर घ्यावा. म्हणलं बोरला तर पाणी लागत नाही, बाकी बऱ्याच लोकांनी घेतलेत, कोरडे गेलेत बोर. मग रात्री मला आठवलं, सरचं मला आठवलं, योगेश सरचं ते आठवलं की बाबा निगेटिव्ह काय कधी राहायचं नाही, आपण पॉझिटिव्ह व्हायचं, काय होईल ते हो देवावर सोडायचं. आणि मी काय खरं केलं, ठीक आहे ते बटाईदार म्हणजे आपल्याला पाणी लागत नाही. अहो म्हणलं लागत नाही, 7.5चं पाणी लागणार आहे. एवढा शब्द आहे, 7.5चं पाणी लागणार आहे. म्हणजे तुम्ही पॉईंट पहा. म्हणजे मीच पॉईंट पाहतो आहे ना. मी म्हणलं आता पॉईंट पाहायला आता असल्या उन्हाळ्यात आता पॉईंट पाहितला, गाडी लावली, अक्षरशः पाणी 7.5 इंची पाणी लागलं. आणि तुम्हाला सांगतो ते पाणीसुद्धा त्या गाडीवाल्याला दाबाना. ते गाडीवाला मला मोटर बंद करू का पाण्याने, दाबाना. कारण माझ्याकडे आज हिडे होते त्याचे. मी म्हणलो खरंच आपण जर सरचं आठवल्यामुळं, कारण दुःखात आठल्यानंतर आठवण होती ना. जसं कृष्णाने कसं कुंतीला विचारलं, कुंती तुला काय पाहिजे, कुंती म्हणली मला दुःख दे. कशामुळं, दुःखामध्ये तुला मी आठवते, म्हणजे भगवंताची आठवण होते. तशी मला सरची आठवण झाली की अक्षरशः जळत असताना सरचे शब्द होते, तुम्ही निगेटिव्ह कधी त्या ठिकाणी होऊ नका, पॉझिटिव्ह व्हा, की बाबा तुम्ही देवावर विश्वास ठेवा. मग ती आठवल्यामुळं मी म्हणलं काय हो आपण हाणूतच, म्हणलं बरं आपण 10-20 हजार गेले म्हणून हे सोडून देऊ, पण ते सर जसं म्हणते तसं आपण हे करू. आणि ते आपल्याला एकदम चांगला अनुभव आला त्याचा. रासायनिक खतं नको किंवा फवारण्या नकोत, नैसर्गिक ऊर्जेद्वारे पिकवा तुमचे शेत. मीरामय ऊर्जा शेती, रसायनमुक्त समृद्ध शेती पद्धती. माती सुपीक होते, रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो, उत्पादन वाढते, सकस पीक निर्माण होते, निसर्गाचे संतुलन राखते. मीरामय ऊर्जा शेती, खर्च कमी, आरोग्याची हमी. आजच संपर्क साधा 702 80 655 77.